नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुक्यातील राजकारणात आता भूकंपाचे धक्के जाणवायला लागले. बोरी सालवाडी जिल्हा परिषद गट, जो वर्षानुवर्ष एका किल्ल्यासारखा अभय मानला जात होता, तोच किल्ला आज आतून हादरतोय. ही निवडणूक नाही, ही आहे सत्तेची, वारसाची आणि वर्चस्वाची थेट लढाई. पांडुरंग पवारांचा बालेकिल्ला टिकणार की इतिहास पालटला जाणार? बोरी साळवाडी जिल्हा परिषद गट म्हणजे जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्ता सिंहासन आणि या सिंहासनावर गेले अनेक वर्षांपासून एकाच नावाचं वर्चस्व आहे, ते म्हणजे पांडुरंग पवार. ग्रामीण भागात मजबूत पकड, विकास कामांची साखळी, शैक्षणिक मदतीचा प्रभाव, या सगळ्याच्या जोरावर हा गट वर्षानुवर्ष राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिला. पण यावेळी हा किल्ला पहिल्यांदाच आतून हादरताना दिसतो. आगामी जिल्हा परिषद निवडणूक बोरी सालवडी गटासाठी फक्त मतदान नाही, ही आहे पांडुरंग पवारांच्या राजकीय वारसाची परीक्षा. राष्ट्रवादीतील घरांतील भांडणं बाहेर येण्याची शक्यता आणि हीच विरोधकांसाठी किल्ला उडवण्याची संधी आहे. आज या गटात एकच प्रश्न घुमतोय, किल्ला टिकवायचा की बदल स्वीकारायचा? राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जवळपास ठरलेलं नाव कविता संदीप पवार. पांडुरंग पवार यांच्या सुनबाई ह्या जुन्नर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष आहेत. राजकीय गणित सरळ आहेत, सत्ता घरातच राहिली पाहिजे. पांडुरंग पवार यांची ग्रामीण पकड, माजी आमदार अतुल बेनके आणि दिलीप वळसे पाटील यांच्याशी असलेली जवळीक, या सगळ्यामुळे ही उमेदवारी वरून ठरली असल्याचं बोललं जात आहे. पण याच मुद्द्यावर या गटात खदखद उफाळत आहे. दरवेळी पवार घराण्यालाच संधी का? इतर कार्यकर्ते फक्त झेंडे उचलायला आहेत का? हा सवाल आता दबक्या आवाजात नाही तर थेट चर्चेत आहे. जर पांडुरंग पवार यांच्या सुनेला उमेदवारी मिळाली तर बंडखोरी अटळ असल्याचं उघडपणे बोललं जात आहे. आणि अशा वेळी एक नाव अचानक गेम चेंजर ठरते. कल्पना वैभव काळे, बोरी सालवाडी गावच्या सरपंच. जमिनीवरची पकड आणि वैभव काळेंची रणनीती. राजकीय जाणकार सांगतात, जर बंड झाला तर ही लढत जायंट किलर मोड मध्ये जाईल आणि हा राजकीय किल्ला पहिल्यांदाच आतून ढासाळू शकतो. ठाकरे गटाचा थेट हल्ला आणि इथेच लढतीला मिळते खरी धार. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेले नाव जयश्री माऊली खंडागळे यांच्या पाठीमागे उभे आहेत. माऊली खंडागळे, शेतकऱ्यांचा आवाज, अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका, सुखदुःखात थेट सहभागी नेतृत्व, यामुळे तळागाळातील कार्यकर्ता माऊली खंडागळे यांच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्याचं चित्र आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की या उमेदवाराला तालुक्यातील अनेक नेत्यांची अदृश्य पण घातक ताकद मिळू शकते. त्यामुळे हा बालेकिल्ला आता सुरक्षित नाही, तर बोरी साळवाडी गटात ही निवडणूक म्हणजे सत्तेचा वारसा, बंडखोरीचा धोका आणि नव्या राजकारणाचा उद्रेक. आणि सगळ्यांना विचार करायला भाग पाडणारा प्रश्न म्हणजे पांडुरंग पवारांचा किल्ला टिकणार की बोरी साळवाडीतून इतिहास बदलला जाणार? पुन्हा भेटूयात एका नवीन जिल्हा परिषद गटात. तोपर्यंत पाहत रहा एसबीपी न्यूज.